नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला कडकनाथ या कोंबडीविषयी माहिती सांगणार आहे. आपण जर पोल्ट्री फार्मिंग किंवा शेतीविषयक जोडधंदे यामध्ये आवड असेल तर आपण माझं यूट्यूब चॅनल जे आहे ऋग्वेद ॲग्रो याला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकत असलेली नवीन माहिती ती तुम्हाला मिळेल. त्यानंतर माझं फेसबुक पेजसुद्धा आहे कडकनाथ औरंगाबाद या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक करू शकता. ह्या ज्या प्रेझेंटेशनमध्ये मी ही जी माहिती वापरली आहे ही मी काही सोशल ग्रुपमध्ये ॲड आहे त्यावरून घेतलेली आहे. काही माहिती ही मी स्वतः इंटरनेटवरून कलेक्ट केलेली आहे आणि काही माहिती ही ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट किंवा नाबार्ड यासारख्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. आता कडकनाथ म्हटल्यावर आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. कडकनाथ म्हणजे पूर्ण काळी कोंबडी. ही कोंबडी जी आहे प्रामुख्याने जंगली भागात आढळते. यामध्ये मध्य प्रदेशमधला जो भाग आहे झाबुआ किंवा राजस्थानमध्ये सुद्धा जे काही दुर्गम भाग आहे या अशा भागातील आदिवासींकडे ही कोंबडी आढळतात. त्यामुळे ह्या कोंबडीला एक जंगली कोंबडीसुद्धा आपण म्हणू शकतो. आता ह्या कोंबडीचं मटण आपण ऐकलंच असेल की ह्या कोंबडीचं मटण हे पूर्णपणे काळं असतं. हिचे हाडेसुद्धा काळे असतात आणि हिचं रक्त पण हे असं इतर कोंबड्याप्रमाणे नसून ते डार्क असतं. याचं कारण असं की ह्या कोंबडीच्या शरीरात मेलॅनिन नावाचा घटक द्रव्य अधिक प्रमाणामध्ये आढळतो. त्यामुळे ह्या कोंबडीचं मांस काळं असतं आणि हिची हाडेसुद्धा काळे असतात. आणि मांसाचं प्रमाण जे असतं ह्या कोंबडीच्या शरीरामध्ये, मांसाचं प्रमाण हे एक 65% आढळून येतं. आता आपण ह्या कोंबडीचं वजनाविषयी चर्चा करूया. ह्या कोंबडीच्या एका दिवसाचं जे पिलू असतं त्याला आपण डे ओल्ड चिक म्हणतो. त्याचं एक वजन ॲप्रॉक्सिमेट 28 ते 30 ग्रामपर्यंत असते. 1 किलोपर्यंत वजन व्हायला या कोंबडीला 14 आठवड्याचा कालावधी लागतो. एका पूर्णपणे मॅच्युअर नराचं वजन जे असतं ते 1.25 ते 2.5 किलोपर्यंत भरते आणि एका पूर्णपणे तयार झालेल्या मादीचं वजन जे असतं 1.5 ते 1.25 किलोपर्यंत भरू शकते. अंडे. कडकनाथ कोंबडी ही आहे वयाच्या 6व्या महिन्यापासून म्हणजे 24 आठवड्यानंतर अंडे द्यायला सुरुवात करते. एक कोंबडी ही महिन्याला 11 ते 13 अंडे देतात. त्यानंतर आपण जर याचं कॅल्क्युलेशन ॲन्युअली केलं तर एक कोंबडी ही आपल्याला वार्षिक 120 अंडे देतात आणि हिच्या अंड्याचं वजन जे असतं हे साधारणतः 45 ग्रामपर्यंत असतं. आता अंड्याचा कलर. आपण भरपूर जणांनी ऐकलं असेल की ह्या कोंबडीचं अंड पण काळं असतं. नाही, परंतु ही पूर्णपणे चूक आहे. ह्या कोंबडीचं अंड काळं कधीच नसतं. ह्या कोंबडीचं अंड बिलकुल आपल्या गावरान कोंबडीप्रमाणे असतं. त्याच्यामध्ये एक हलकंसं ब्राऊन, डार्क ब्राऊन किंवा काही व्हाईट असतात. म्हणजे टोटल हे आपल्या गावरान कोंबडीप्रमाणे असतात. आता ह्या कोंबडीचं पालन कसं करावं. ह्या कोंबडीमध्ये सर्वायबिलिटी 95% आहे आणि रोगप्रतिकारक क्षमता ह्या कोंबडीची सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे आपण हिला बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच परसातील कुक्कुटपालन या पद्धतीने सुद्धा हिचं पालन करू शकतो किंवा तुम्ही शेडमध्ये बंदिस्त, अर्धबंदिस्त याप्रमाणे सुद्धा त्याची ब्रूडिंग वगैरे करू शकतात. लेअर फार्मिंगसुद्धा करू शकतात. इतर कोंबड्याप्रमाणे आपण त्याची अंडे उत्पादनसुद्धा करू शकतो. एका कोंबडीला टोटल फीड जे लागतं तिच्या आयुष्यामध्ये 50 किलोपर्यंत एक कोंबडी हे फीड खाते. आता हिचा उपयोग काय. बरेचसे जण ह्या कोंबडीला एक आयुर्वेदिक गुणधर्म असणारी कोंबडी किंवा औषधी कोंबडी असं म्हणतात. आता याचं कारण असं आहे की हिच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे 25%, तर ते इतर कोंबड्यामध्ये असतं 18 ते 20%. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल 0.73 to 1.5% इतकंच असतं
आणि इतर कोंबड्यांमध्ये ते याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त म्हणजे 13 ते 25% असतं. यामध्ये 18 प्रकारचे अमिनो ॲसिड्स जे आहे ते आपल्याला आढळून येतात. जे लोक वजन कमी करण्यासाठी डाएट करतात त्यांच्या डाएटमध्ये सुद्धा कडकनाथची अंडी ही खूप लाभदायक ठरू शकते. वेगवेगळ्या ज्या हृदयरोग असतात त्यांच्यावरती सुद्धा कडकनाथची अंडीसुद्धा हे ठरू शकतात. आता मार्केट रेट, कडकनाथचा मार्केट रेट जो आहे डे ओल्ड चिक्सचा मार्केट रेट एक आपल्याला 80 ते 110 रुपयापर्यंत जातो. तसंच याचं जे मटण आहे किंवा एका जिवंत कोंबडीची जी किंमत आहे ती 800 ते 900 रुपये पर kg आहे. त्यानंतर कडकनाथ कोंबडीची जी अंडी आहे ती एक साधारणतः 25 ते 40 रुपये दराने प्रति नग विकली जातात. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, कडकनाथचे रेट हे खूप जास्त आहे. डे ओल्ड चिकचे म्हणा किंवा पूर्ण वाढलेल्या नराचे किंवा त्याच्या अंड्यांचे, यामुळे मार्केटमध्ये आज फसवणुकीचे प्रकार खूप जास्त होत आहे. कडकनाथमध्ये काही पोल्ट्री फार्मर दुसरेच बर्ड मिक्स करतात आणि त्याची अंडी कडकनाथची अंडी म्हणून विकू लागले. किंवा काही लोकांनी त्यांच्याकडे माल तयार आहे परंतु त्यांनी जी एक्सपेक्टेशन केलं होतं की नाही बाबा आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक 800 ते 900 रुपये पर kg वेट मिळायला पाहिजे, परंतु आज कडकनाथचे व्यापारीसुद्धा नाही आहेत, ते कडकनाथ घेणारे देणारे. आणि कडकनाथचे जे एंड युजर्स ज्याला आपण ग्राहक म्हणतो, कारण की कडकनाथची आतापर्यंत जी चेन चालू आहे ती फक्त एक फार्मर दुसऱ्या फार्मरला विकतोय, प्रामुख्याने हाच व्यवसाय सुरू आहे. परंतु यासाठी आपल्याला एंड युजर्स म्हणजे ग्राहक उपभोक्ते हे आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कडकनाथचा रेट हा माझ्या मते थोडा म्हणजे भरपूर कमी व्हायला पाहिजे आपल्या गावरान कोंबडीप्रमाणे. तेव्हा ह्या कडकनाथ कोंबडीला मार्केटमध्ये मागणी वाढेल आणि तेव्हाच फार्मरचा फायदा होईल. कारण की आता आपण जास्त खूप प्रॉफिट भेटतोय परंतु याच्यामध्ये एंड युजर नाही. त्याच्यामुळे जसं आपण इमू फार्मिंग झालं, शेळीपालन झालं, याप्रमाणे सुद्धा कडकनाथमध्ये धोका होऊ शकतो. त्यामुळे या धंद्यामध्ये उतरण्याच्या अगोदर सर्वांनी आपलं स्वतःचं मार्केट तयार करणं गरजेचं आहे. धन्यवाद.